वेलकम बॅक टू आवर चॅनल विनर्स एज्युकेशन. नो रट्टा ओनली स्मार्ट स्टडी. सो मुलांना आपण या ठिकाणी काय पाहतोय आज? तर आज आपण काय करतोय, मंथनियामधील मॉडेल क्वेश्चन पेपर्स आपण सॉल्व करून घेत आहोत आणि या ठिकाणी काय करत आहोत आपण एक्सरसाइज नंबर 2 सॉल्व करून घेत आहोत. ओके, सो बघा, अंधार सोडा रे, त्या साईडला हो सगळे. बघा आता पहिला क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. म्हणजे इतरांशी बाकीच्या शब्दांशी न जुळणारा शब्द या ठिकाणी बघायचा आहे आपल्याला. ओके, इतर शब्दांशी यमक न जुळणारा. बघा आता नेम, गेम, वेन अँड सेम. व्हेरी गुड. बघा आता या ठिकाणी नेम, गेम आणि सेम हे सर्व काय आहेत, एकाच रिदम मधील आहेत आणि वेन हा शब्द कसा आहे, वेगळ्या रिदम मध्ये आहे. हो की नाही? बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग पेअर. यमक जुळणारी योग्य जोडी तुम्हाला शोधायची आहे. तर बघा त्या ठिकाणी सॅट रॅट कसं आहे, हे योग्यच आहे. हो की नाही? पहिली जोडी आपल्याला यमक जुळणारी भेटलेली आहे. पुढचं कसं आहे बघा, जीप आणि निब होते का रिदम? नाही. रीड, रोड नाही. डक, केक नाही. म्हणजे काय आन्सर आहे आपलं, तर सॅट आणि रॅट हे काय आहे आपलं आन्सर आहे. ओके, बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द रायमिंग पेअर. सोनाली काय क्वेश्चन आहे, खालील पैकी यमक न जुळणारी जोडी आपल्याला शोधायची. गुड बेस्ट. बघा आता हॉट आणि पॉट आहे का? येस. हो की नाही? मंकी डोंकी? येस. व्हेरी गुड. टॉक वॉक? हा. मग कोणतं नाहीये? हा, गुड आणि बेस्ट हे काही नाहीये, यमक जुळणारे नाहीये. म्हणजे रायमिंग होते का संस्कार? नाही. बघा आता क्वेश्चन नंबर 4 आहे, विच ऑफ द फॉलोइंग, ए अंदर सोड रे मयूर, गो दॅट साइड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड नाहीये असं आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पेन, मेन, कॅन, डेन. कोणता आहे सांगा बरं. बघा कॅन हा काय आहे, वेगळा शब्द आहे. पेन, मेन आणि डेन काय होत आहेत, राईम होत आहेत. हो की नाही? क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट वर्ड दॅट राईम्स विथ फिश. फिशची राईम होणारा शोधायचा आहे आपल्याला. काय होईल आर्यन, कोणता आहे? फिश. हो की नाही? फिशची डिश हे राईम होईल. पॉन्ड, वॉटर हे काय आहेत, वेगळे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ अपोजिट. अपोजिट म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी अपोजिट म्हणजे विरुद्ध अर्थाची योग्य जोडी ओळखायची. बघूया आता हे कोण सांगतंय, हॅपी, अनहॅपी, एंड, लास्ट, सॉफ्ट, हॉट, बॉटम, डाऊन. कोणतं करेक्ट आहे संस्कार? कोणते एकदम ॲक्युरेट आहे? एंड लास्ट म्हणजे काय होईल, एंड म्हणजे शेवट, लास्ट म्हणजे देखील काय होतं, शेवट. सॉफ्ट म्हणजे मऊ आणि हॉट म्हणजे काय होतं, गरम. बॉटम म्हणजे तळाला आणि डाऊन म्हणजे खाली. हे सगळे एकदम वेगळे आहेत. हॅपी अँड अनहॅपी हे काय आहेत, या ठिकाणी अपोजिट वर्ड आहेत. हो की नाही? आवाज नकोय मला. पुढे बघा, सिलेक्ट द अपोजिट वर्ड दॅट वर्ड नॉट फॉर गिव्हन वर्ड. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. बघा आपल्याला विरुद्धार्थी, अंधार पडतोय, खाली बस. कोणता शब्द आहे या ठिकाणी विरुद्धार्थी? क्लीन आहे. क्लीन म्हणजे काय असतं रे? क्लीन म्हणजे काय असतं ऋतिका? स्वच्छ. कसं असतं, स्वच्छ. सो क्लीनचा काय होईल मग, डर्टी. डर्टी हा काय होईल, अपोजिट. व्हेरी गुड. क्लिअर म्हणजे काय, हे पण क्लिअर क्लीन सारखंच आहे. लाईट म्हणजे प्रकाश किंवा हलकं. वेल म्हणजे गुड, चांगल्या अवस्थेमध्ये. पण क्लीन म्हणजे काय, स्वच्छ आणि घाणेरडं. डर्टी म्हणजे काय होतं, घाणेरडं. सो हे काय आहे, अपोजिट आहे. हो की नाही संस्कार? आरोही बघा आता पुढे लक्ष दे. क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग इज द अपोजिट ऑफ द वर्ड ट्रू. ट्रूच्या अपोजिट. ट्रू म्हणजे काय असतं, वेट, ट्रू म्हणजे काय असतं आरोही? ट्रूचं मिनिंग सांगा ना अगोदर. ट्रू म्हणजे काय, बरोबर असणे. हो की नाही? आणि ट्रूच्या अपोजिट काय होईल मग आर्यन? फॉल्स. बरोबरच्या विरुद्ध काय होईल मराठीतून? बरोबरच्या विरुद्ध चूक. व्हेरी गुड. म्हणजे चूक म्हणजे काय आहे, फॉल्स. हो की नाही? सो ट्रू, फॉल्स हे काय आहे, अपोजिटची योग्य जोडी आहे. करेक्ट म्हणजे पण बरोबर होते, राईट म्हणजे पण बरोबर, ट्रूथ म्हणजे खरं, सत्य. हो की नाही? म्हणजे याचा अपोजिट काय होईल, फॉल्स होईल. आता बघा क्वेश्चन नंबर 9 काय आहे, विच ऑफ द अपोजिट पेअर्स इज नॉट करेक्ट. विच ऑफ द अपोजिट पेअर्स इज नॉट करेक्ट म्हणजे बरोबर नाहीये अपोजिटची जोडी, जी चुकीची आहे. नॉट ड्राय हार्ड, चुकीची. ड्राय हार्ड, रफ, स्मूथ.
रफ स्मूथ म्हणजे काय? रफ म्हणजे कठीण आणि स्मूथ म्हणजे काय? मऊ. हा. प्रॉफिट लॉस, प्रॉफिट म्हणजे काय? नफा होणे, लॉस म्हणजे तोटा होणे, हे पण बरोबर आहे. ड्राय हार्ड, कोरडं कठीण, हे काय आहे? अपोजिट आहे का? हे नाहीये, आहे की नाही? म्हणजे ही चुकीची जोडी आहे. अप डाऊन हे पण बरोबर आहे, वर खाली, हो की नाही? पुढे बघा, सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट द पार्ट ऑफ द लिस्ट रिलेटेड टू पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमलशी रिलेटेड नाहीये. पेट ॲनिमल म्हणजे कोणते ॲनिमल? लायन. पेट ॲनिमल म्हणजे कोणते ॲनिमल सांगा अगोदर? व्हेरी गुड. पाळीव प्राणी जे आपल्या घरी असतात, हो की नाही? मग पेट ॲनिमल या शब्दाच्या यादीशी संबंधित नसलेला. गोट पाळीव आहे, काऊ आपण घरी पाहतो, हो की नाही? लायन आहे का कोणाच्या घरी? लायन असतो का रे? नाही. आपण लायनला पाळत नाही. तो कुठे राहतो? जंगलामध्ये राहतो, है की नाही? बघूया नेक्स्ट क्वेश्चन. विच वन इज नॉट द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणले. म्युझिकल म्हणजे काय? जे आपण काय करत नाही, म्युझिक साठी वापरत नाही, वाजण्यासाठी वगैरे. बघा आता, तबला, ड्रम आणि व्हायोलिन हे काय आहेत? सगळे म्युझिकचे इन्स्ट्रुमेंट आहेत, है की नाही? हे म्युझिक साठी आपण वापरतो. क्लॉक वापरतो का? घड्याळ नाही. बघा क्वेश्चन नंबर 12 काय आहे रे? कम्प्लीट द वर्ड रजिस्टर विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम दोज गिव्हन बिलो. आता या ठिकाणी शब्दांची यादी आहे, हो की नाही? शब्दांची यादी. वर्ड रजिस्टर मी शिकवलंय तुम्हाला कसं. मून, लास्टला काय तो एन, सो एन पासून काय झालंय? नेस्ट. इथे टी आलाय, टी पासून काय झालंय? टेबल. आता या ठिकाणी ई आहे, ई पासून कोणता वर्ड आहे? काय आहे हे? एग. आरोही काय आहे? हा, ओके. सोनालीला तोंड नाही का बोलायला? सर्वांनी आन्सर द्यायचंय. बघा पुढे 13 नंबरचा काय क्वेश्चन आहे या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड्स विथ लेटर टी. एंड्स विथ टी म्हणजे काय? टी ने शेवट होणारा कोणता शब्द आहे? बघ बरं आता सोनाली आन्सर दे. टी ने शेवट होणारा शब्द कोणता आहे? व्हेरी गुड. काय आहे? रॅबिट. सो रॅबिट इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 काय आहे बघा आता. विच फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट इज नॉट अ लँग्वेज. कोणती भाषा नाहीये? भाषा आपण ज्याच्यातून बोलू शकत नाही. इंग्लिश मधून बोलतो, मराठीतून बोलतो, हिंदीतून बोलतो. सायन्स मधून बोलतो का आपण? नाही. हा, व्हेरी गुड. ही लँग्वेज नाहीये. बघा 15 नंबरचा क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी 2 लेटर मिनिंगफुल स्मॉल वर्ड्स कॅन यू मेक फ्रॉम द वर्ड होम. होम पासून आपण किती शब्द बनवू शकतो? 2 अक्षरी आणि त्याचा अर्थ पण झाला पाहिजे. किती होतात बघा बरं, आपण करूया आता. होम पासून कोणते तयार होतात? कोण सांगल मला? मी. हा, व्हेरी गुड. मी एक शब्द झाला. काय झाला? मी. हा, मी म्हणजे मी. यस, व्हेरी गुड. ही सुद्धा होतोय. सी कस काय होईल दादा? एच आहे का याच्यामध्ये? एस नाहीये. ओम. ओम म्हणजे मिनिंगफुल नाहीये ना, ते मिनिंगफुल पाहिजे आपल्याला. ओम. टू. टी कुठे याच्यामध्ये? टू. टू टू टू. व्हॉट टू मीन्स? टू. टी नाहीये, आपल्याला फक्त टू. ओ. हो नाही, कोणता होतोय? ओ. म्हणजे 1, 2 and 3 दिस 3 वर्ड्स वी कॅन मेक फ्रॉम द होम. ओके. होम या शब्दापासून आपण 3 शब्द काय करू शकतो? आवाज नकोय मला. 3 होत आहेत, आहे की नाही? बघा क्वेश्चन नंबर 16 काय आहे मग. फाइंड अ स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड बलून. आता याच्यातला स्मॉल वर्ड कुठे आहे? बॉल. हा, व्हेरी गुड. बॉल. प्रियांश आवाज कमी कर, तुला विचारल्यावरच आन्सर द्यायचे. आणि क्वेश्चन नंबर 17 आपण लास्ट प्रश्न घेणार आहोत या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द स्मॉल मिनिंगफुल वर्ड मेड फ्रॉम द वर्ड व्हेजिटेबल. व्हेजिटेबल पासून बनू शकत नाही असा शब्द बघायचा आहे. आता बघा गेट इथे आहे की नाही? मिनिंगफुल. गेट होतोय. बॅट. बॅट होतोय का? बॅट सुद्धा होईल बघा. BAT. इट होतोय का? इट. EAT. इट सुद्धा होईल. पण EGE होईल का? इट हा काही नाहीये, मिनिंगफुल नाहीये. हे सगळे मिनिंगफुल आहेत, है की नाही? इटचा काय अर्थ होतो का? नाही. ओके. सो इज हा काय वर्ड म्हणजे मिनिंगफुल, अर्थ त्याचा काहीच होत नाही, म्हणून तो शब्द कसा आहे? रॉंग आहे. सो आपल्या 17 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर काय आहे? 4 नंबर. ओके. सो सर्वांनी काय करायचंय? हा जो आज आपण सॉल्व करून घेतलेला पेज नंबर किती आहे याचं? 142. हे सर्वांनी घरून येताना सॉल्व करून आणायचे. ओके.